हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बेबी विराज चॅनल। हे बघा, इथे हा मुलगा मस्तपैकी सकाळी सकाळी नाश्ता करतोय। तसे त्याची पूर्ण तयारी झालेली आहे। आणि इथे सौरव जोशी व्लॉग्स जेव्हापासून सुट्ट्या लागल्या आहेत ना, सौरव जोशी आमच्या घरात रोज चालतोय। तर इथे नाश्ता पण चालू आहे, इथे सौरव जोशी पण चालू आहे। तुम्ही पण बघता का सौरव जोशी? नक्की मला सांगा। आणि इथे जो आहे ना, विराज हे सांगतोय की आज रेसिपी तो बनवणार आहे आणि रेसिपी आहे चीज गार्लिक ब्रेड। तर चला बघूया इथे काय काय। 2 ब्रेड स्लाइस, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो आणि त्याचबरोबर इथे आहे गार्लिक बटर जे रेडीमेड मिळतं अशा पाउचमध्ये। आणि हे आपण मार्केटमध्ये इझिली मिळतं। नसेल तर तुमच्याकडे तुम्ही बटर आणि लसूण एकत्र करून कुटून मिक्सरमध्ये त्याची अशीच पेस्ट बनवू शकता। याच्या आधी पण मी भरपूर वेळा हा व्हिडिओ शेअर केलेला आहे, पण तो व्हिडिओ मी बनवलेला होता, म्हणजे ती रेसिपी मी बनवली होती। पण आज विराज बनवतोय। आणि बटर सगळ्यात आधी आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे। दोन्ही पण ब्रेड स्लाइस तुम्हाला पाहिजे तेवढे घेऊ शकतात, पण विराजला तेवढंच पाहिजे म्हणून त्यांनी व्यवस्थित असं एकदम त्यांनीच केलं, मी काहीच नाही केलं। सगळ्यात पहिले ऑरिगॅनो जे आहे ते आपण स्प्रेड करून घेऊया आणि त्यानंतर मग चिली फ्लेक्ससुद्धा आपल्याला स्प्रेड करून घ्यायची आहे। आणि त्यावरून टाकायचं आपल्याला चीज, जे आपण भरपूर असं चीज वापरणार आहोत। तर हे बघा, तो फर्स्ट टाइम कुठली तरी रेसिपी ट्राय करतोय। माइट बी तो खूप लहान असेल, त्यावेळेस त्याने लिंबू सरबत वगैरे बनवलं असेल, पण ही असं खायचा पदार्थ आणि दॅट ऑल्सो विथ गॅस, हा एक्सपेरिमेंट तो फर्स्ट टाइम करतोय। आणि आता मी त्याला भरपूर असं चीज काढून दिलेलं आहे। तर ऑफकोर्स तो आता चीज पण स्प्रेड करेल सगळ्या ठिकाणी। आणि जितकं जास्त तुम्ही चीज यूज कराल तेवढं त्याची टेस्ट छान लागते। अदरवाईज तुम्हाला चीज जास्त आवडत नसेल तर तुम्ही त्याचं प्रमाण कमी पण करू शकतात। चीजची स्लाइस जी भेटते तेही पण तुम्ही करू शकतात, किंवा मग त्याला ग्रेट करून भेटतं तेही तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये, आणि छान पण लागतं। चला आता आपलं हे रेडी आहे आणि आता हे आपल्याला ठेवायचं आहे कढईमध्ये। तर तुम्हाला हवं असेल तर कोथिंबीर यूज करू शकता, पण विराजला कोथिंबीर आवडत नाही, त्यामुळे मी त्याच्यामध्ये यूज नाही केलं। मला स्वतःला खायची असती तर मी नक्की टाकलं असतं। कढई ठेवली आहे, कढईमध्ये स्टँड आहे आणि स्टँडवर ही प्लेट ठेवलेली आहे। तुम्ही बटर पेपर याच्यामध्ये यूज करू शकतात ब्रेडच्या खाली, बट मला ते काही इम्पॉर्टंट नाही वाटलं म्हणून मग तसंच ठेवलं आहे। गॅसची फ्लेम एकदम लो आहे आणि झाकण ठेवलेलं आहे। व्यवस्थित कवर झालं पाहिजे म्हणजे हे छानपैकी असं स्प्रेड होतं। आणि आपलं इथे चीज गार्लिक ब्रेड रेडी आहे। खाली काढलं आहे, थंड करत ठेवलं आहे। आणि तो ॲक्च्युली मला म्हणत होता की मी माझ्या हाताने कट करतो। मी थोडंसं त्याला ट्राय करू दिलं, बट तो व्यवस्थित कट करत नव्हता, तर मग आता ते मलाच कट करावं लागणार आहे। आणि खूप छान पण लागतं। चिली फ्लेक्स वगैरे तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका। मी थोडे कमी टाकलेत कारण की विराज खूप जास्त तिखट खात नाही त्यामुळे। आणि हे बघा, छान असं कट पण झालेलं आहे। थोडं थंड झालं होतं कारण की जेव्हा तो खाईल तर त्याला जास्त गरम गरम नको लागायला, आणि हे गरम गरमच खायचं असतं। म्हणजे असं नाही की करून ठेवा नंतर खाऊ, मग त्याची टेस्ट लागत नाही, काही नाही। बट चीज काय होतं ना की इट रिप्रेझेंट इवन पिझ्झा, कारण की आपण पिझ्झा कशासाठी खातो? मोस्टली आपण चीजसाठीच खातो। तर हे पण मला छान वाटलं आणि जवळपास तो 2-3 वेळेस तर हे खाऊन झालं आहे त्याचं, त्याच्यामुळे त्याला ही फेवरेट रेसिपी आहे। आणि हे बघा, मस्त असं आपलं चीज पण मेल्ट झालेलं आहे आणि खूप छान पण लागतं आहे। थोडं थंड झालं आहे ना, म्हणून असं थोडंसं टाईट झालं आहे। अदरवाईज थोडं गरम असतं ना तर अजून छान स्ट्रेच झालं असतं ते, बट ओके, छान टेस्ट आहे आणि अजूनही ते चांगलं स्ट्रेचच होतं आहे। तर बघूया, विराज तर नक्की खाईल। आणि तुम्ही बघितलं पण असेल स्टार्टिंगच्या स्लाईडमध्ये मी सगळ्यात पहिले त्याला खातानाच दाखवलं होतं। तर येस, कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आणि पुढचे अजून काही व्हिडिओज जे विराज बनवेल ते विराज तुमच्याबरोबर शेअर नक्की करेल। थँक्यू फॉर वॉचिंग, टेक केअर अँड बाय बाय।